एक मूर्तिकार होता. तो जंगलातून फिरत असताना त्याला एक मोठा काळा कुळकुळीत दगड दिसतो. मूर्तिकार दगडाचे नीट निरीक्षण करतो. दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य आहे अशी खात्री पटल्यावर तो मूर्ती बनवायला सुरुवात करतो. हातोडा व छन्नीने पहिला घाव मारतो तर दगडातून आवाज येतो, मला त्रास होतोय. मूर्तिकार परत घाव घालायला सुरुवात करतो. दगड परत बोलू लागतो, मला त्रास होतोय, तुम्ही दुसऱ्या दगडावर मूर्ती बनवा. मूर्तिकार म्हणतो, खूप शोध घेतल्यावर मला इतका छान दगड भेटलाय. तुझ्यासारखा दुसरा दगड शोधायला माझा खूप वेळ जाईल. थोडं सहन कर, मी तुझ्यापासून सुंदर मूर्ती बनवतो. पण दगड काही ऐकेना. तो मूर्तिकाराला वारंवार विनंती करू लागला व शेवटी म्हणतो, मला तुमच्याकडेच ठेवा, पण माझ्यावर घाव घालू नका. माझा असाच वापर करा. मूर्तिकार म्हणतो, ठीक आहे, मी दुसरा दगड शोधतो. मूर्तिकार अजून पुढे चालत राहतो. खूप दूर गेल्यावर त्याला अजून एक दगड सापडतो. तो त्या दगडाजवळ जातो व पाहता क्षणीच तो त्यावर मूर्ती बनवायची ठरवतो. या दुसऱ्या दगडावर छन्नी हातोड्याचे घाव बसायला लागतात. त्यालाही त्रास होत असतो, पण तो मूर्तिकाराला त्याचे काम करू देतो. बघता बघता मूर्तिकार त्या दगडापासून विलोभनीय अशी गणेशाची मूर्ती बनवतो. मूर्तिकाराने आपल्यापासून एवढी छान मूर्ती तयार केली म्हणून तो मूर्तिकाराचे आभार मानतो. मूर्ती तिथेच ठेवून मूर्तिकार पुढे निघतो. वाटेत त्याला एक गाव लागते. गावात नवीन मंदिर बनत असते व त्यासाठी त्यांना मूर्ती हवी असते. मूर्तिकार त्या गावकऱ्यांना सांगतो की मी आत्ताच एक छानशी मूर्ती बनवली आहे, तुम्ही ती घेऊन या. गावातील लोक लगेच जंगलात जाऊन मूर्ती घेऊन येतात. मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात, पूजा करतात, फुले वाहतात. पण नारळ फोडण्यासाठी तिथे दगड नसतो. मूर्तिकाराला पहिल्या दगडाची आठवण येते व तो गावकऱ्यांना तो दगड नारळ फोडण्यासाठी आणायला सांगतात. जो तो त्या दगडावर नारळ फोडत असतो, त्यामुळे पहिला दगड दुःखी असतो. रात्री सगळीकडे शांतता झाल्यावर पहिला दगड दुसऱ्या दगडाला विचारतो, आपण दोघे सारखेच होतो, तरी तुझ्यावर फुले वाहिली जातात आणि माझ्यावर नारळ फोडला जातो, असं का बरं? तेव्हा दुसरा नारळ म्हणतो की मूर्तिकार पहिल्यांदा तुझ्याकडेच आला होता. तू जर त्याचे छन्नी हातोड्याचे वार सहन केले असते तर आज तू माझ्या जागेवर असता आणि मी तुझ्या. मित्रांनो, कुणीतरी म्हटलंय, जीवन जगणे सोपं नाही, संघर्षाशिवाय जीवन नाही. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. स्वतःला ओळखून आपल्यातले दोष आपण काढून टाकले पाहिजेत, तरच आपले सद्गुण चमकतील. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या जीवनात खूप दुःखे संकटे आहेत, तर समजून घ्या की ही दुःखटे संकटे म्हणजे छन्नी हातोड्याचे वार आहेत. त्यामुळे आपले जीवन बदलणार आहे आणि त्यानंतर सुगंधी फुले आपल्यावर बरसणारच आहेत. धन्यवाद.